बहिणींसाठी खुशखबर आहे। पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचे 344 कोटी रुपये वळवण्यात आलेत। लाभार्थी महिलांना मे महिन्याचा हप्ता देण्यासाठी ही रक्कम वळती करण्यात आली। राज्य शासनाने या संदर्भात शासन निर्णय जारी केला। यापूर्वी सुद्धा अशाच प्रकारे सामाजिक न्याय विभागाचे, आदिवासी विकास विभागाचे हजारो कोटी रुपये या योजनेसाठी वळवण्यात आले होते। योजनेचे पैसे मिळणार। अपात्र लाडक्या बहिणींवर शिवसेना मंत्री आमदारांनी सारवासारव केल्याचं पाहायला मिळतंय। बच्चू कडू यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय। तर लाडक्या बहिणींचे अर्ज 30 जून पर्यंत मंजूर करा असं बच्चू कडू यांनी मागणी केलेली आहे। जे चुकीचे लाभार्थी आहे ते ई-केवायसी पुढे वगळले जातील। ई-केवायसी साठी आपण मुदत वाढवून दिली आणि सुमारे 90% पेक्षा जास्त लोकांनी ई-केवायसी केलेली आहे। आता जे लोक ई-केवायसी त्यांनी केली नाही त्यांच्यासाठी आपण परत मुदत वाढवून दिली। त्या मुदतीत त्यांनी ई-केवायसी केली नाही, म्हणून गरीब पात्र लाभार्थीला लाभ द्यावा, अपात्र लाभार्थ्याला कमी करावा। तरी चुकीच्या लाभार्थीने लाभ घेतल्यामुळे खरा लाभार्थी याला वेदना होतात आणि म्हणून या योजनेमध्ये तपासणी करून प्रत्येक पात्र लाभार्थ्याला लाभ देण्याचा शासनाचा धोरण। त्याच्यासाठी तर आम्ही 30 जून पर्यंत वेळ दिला प्रशासनाला। हे प्रशासनाची चूक आहे आणि मग प्रशासनाच्या चुकीमुळे आमच्या लाडकी बहिणीचे पैसे जर थांबत असन तर आम्ही बांगड्या थोड्या घातल्या, आम्ही रस्त्यावर उतरणार। ई-केवायसी जर का कोणी सबमिट केली नसेल तर निश्चितच त्यांना वंचित राहतील। परंतु येणारा जो काळ आहे, आपले मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री दोघांनी म्हटलंय की लाडकी बहीण योजना ही सुरू राहणार। आणि बघा, त्या वयोगटातल्या पण महिला पण पुढे पुढे जातात ना, कारण हे 18 ते 60 मधली होती, आता 60च्या वर झालं तर ती या योजनेत बसणार नाही, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे। त्यामुळे काय होतं की विरोधकांनी त्यावेळेला माहिती आहे की कोर्टात सुद्धा गेले होते विरोधक, ही योजना बंद करा, परंतु तरी लाडक्या बहिणीने महाविकास आघाडीला बरोबर धडा शिकवला आणि महायुतीला निवडून आणलं। नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे, लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही चांगली चर्चेत आलेली योजना 2024 पासून 2024च्या निवडणुकांमध्ये या योजनेचा मोठा प्रभाव पडला असं अनेकांचं म्हणणं आहे। 2024 नंतर मात्र म्हणजे निवडणुका झाल्यानंतर या योजनेमध्ये ज्या लाडक्या बहिणींना लाभ देण्यात आला होता त्या सगळ्या लाडक्या बहिणी या योजनेत राहणार नाहीत हे जवळपास स्पष्ट झालं। याचं कारण असं आहे की कधी नव्हे ती योजना लागू करताना कोणतेही निकष लावण्यात आले नव्हते, पण योजना लागू झाली, लाभार्थ्यांना लाभ मिळायला सुरुवात झाली आणि त्यानंतर मात्र निकष लावायला सुरुवात झाली। पहिल्या वेळेला ज्यांच्या घरातनं दोघांना लाभ मिळाले होते किंवा ज्या सरकारी नोकरीमध्ये होत्या त्या बहिणींना बाजूला काढण्यात आलं, पण त्यानंतर मात्र सरकारनं केवायसी सुरू केली। म्हणजे या योजनेमध्ये ज्या बहिणी आहेत त्या निकषामध्ये बसतात की नाही याची काटेकोर चौकशी करायला सुरुवात केली। आकडे 1-1, 2-2 येत होते, पण आज जो आकडा आलाय तो फार मोठा आहे। जवळपास 80 लाखांपेक्षा जास्त, म्हणजे विचार करा 2.5 कोटी महिलांना लाभ मिळत होता, त्यापैकी 81 लाख महिला आता याच्यामधनं बाहेर होत आहेत। वेगवेगळी कारण आहेत। याच्यातलं सगळ्यात मोठं कारण काय आहे तर जी केवायसी या महिलांना पूर्ण करायला सांगितली होती त्यातल्या जवळपास 60 लाख महिलांनी आपली केवायसी पूर्ण केलेली नाहीये। बाकी मग ज्या सरकारी नोकरीमध्ये होत्या, ज्यांच्या घरामध्ये 4 चाकी होत्या, ज्यांच्या घरामध्ये इन्कम टॅक्स रिटर्न भरले जात होते वगैरे 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 निकषांनुसार बाहेर पडल्या। पण आता राज्यभरामध्ये या मुद्द्यावरून, या आकड्यावरून चर्चा सुरू झाली आहे। चर्चा ही आहे की 2024ला ही योजना अशा प्रकारे का राबवली गेली। आता जर या योजनेमधनं 80 लाख महिला बाजूला गेल्या असतील, अपात्र ठरल्या असतील, तर मग त्या 80 लाख महिलांना जे पैसे दिले गेलेले आहेत त्याचे काय? सरकार म्हणते आम्ही हे पैसे परत घेणार नाही, पण जर हे पैसे परत घेतले जाणार नसतील तर मग टॅक्स पेयरचा पैसा अशा प्रकारे का उधळला गेला, हाही सवाल आहे। आणि मग सगळ्यात महत्त्वाची चर्चा ही आहेच की फक्त निवडणुकांसाठी अशा योजना आणायच्या, भरमसाठ लोकांचे पैसे वाटायचे आणि त्याची रिस्पॉन्सिबिलिटी, अकाउंटेबिलिटी कुणाकडेच नसावी, हे कसं चालणार? या सगळ्या मुद्द्यावर आज पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे। या सगळ्यावर बोलूयात, पण त्या अगोदर पाहूयात या आकड्यांमागचं नेमकं गणित काय आहे हे सांगणारा हा रिपोर्ट। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सध्या चांगली चर्चेत आहे, कारण या योजनेसाठी तब्बल 80 ते 92 लाख महिला अपात्र ठरल्यात। वेळेमध्ये ई-केवायसी न करणे, कुटुंबाचं एकूण उत्पन्न लपवणे, घरात 4 चाकी असूनही योजनेचा लाभ घेणं आणि अन्य अनेक कारणांमुळे
या 82 लाख बहिणींना योजनेचे पैसे मिळणं आता बंद झाले. पाहुयात कोणत्या परिस्थितींमध्ये या महिला योजनेसाठी अपात्र ठरतात. अर्जदाराच्या कुटुंबाचा एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास, अर्जदाराच्या कुटुंबात कुणीही आयकर भरत असल्यास, केंद्र किंवा राज्य सरकारी कर्मचारी अर्जदाराच्या कुटुंबात असल्यास, लाभार्थी महिला इतर एखाद्या शासकीय योजनेमध्ये 1,500 रुपयांची लाभार्थी असल्यास, अर्जदाराच्या कुटुंबात ट्रॅक्टर वगळता 4 चाकी वाहन असल्यास, अर्जदार आजी किंवा माजी आमदार किंवा खासदाराची कुटुंब सदस्य असल्यास. कारणं कितीही रास्त असली तरी विरोधकांना मात्र यामुळे सरकारवर टीका करण्यासाठी आयती संधी मिळाली आहे. 80 लाखाच्या वर अपात्र महिलांना तुम्ही सरकारी तिजोरीतून पैसे दिले, ते आता सिद्ध झाले. मग हा कोणावर तुम्ही गुन्हा दाखल करा? तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि हे 2 उपमुख्यमंत्री, हे त्रिकूटचे होते, त्यांच्यावरती सरकारी तिजोरीतल्या पैशाच्या अपहाराचा गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे. पण मोदी युग आहे, हे कलियुग पण नाही ना. ज्या अपात्र बहिणींना आतापर्यंत पैसे दिले ते परत मागणार नाही, पण ज्या पुरुषांनी बेकायदेशीररित्या योजनेचा लाभ घेतलाय त्यांच्याकडून मात्र पैसे वसूल करणार, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ज्यांनी केवायसी केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांनी दिलेले पैसे त्यांना दिलेले पैसे आम्ही वसुली करणार नाही. मात्र 14,000 ज्या पुरुषांनी पैसे घेतलेले आहेत त्यांच्याकडनं मात्र पैसे हे वसूल केले जातील. या योजनेवरून राजकारण सुरू राहील, पण एक मात्र नक्की, ज्या महिला या योजनेसाठी पात्र नाही त्यांना इतके दिवस लाभ देणं हे मुळात चुकीचं होतं. त्याचबरोबर सरकारनं सुद्धा केवायसी केल्यानंतरच निधी वाटप सुरू करायला हवं होतं. पण 2024ला विधानसभा निवडणुकांची तारीख जवळ येत असताना घाईघाईनं योजना सुरू करण्यात आली. यापुढे तरी सरकार कोणतीही योजना इतक्या घाईनं आणणार नाही एवढीच अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत भाजप नगरसेविका सायली कुलकर्णी. सायलीजी नमस्कार. चर्चेतल्या एक महिला पार्टिसिपंट म्हणून सुद्धा आणि भाजपच्या प्रतिनिधी म्हणून सुद्धा सांगा, म्हणजे आधी 2.5 कोटी महिलांना दिला लाभ आणि आता 80 लाख महिलांकडनं काढून घेतला. मग हे आधी माहित नव्हतं का की 80 लाख महिला पात्र होणार नाहीत? बघा, आपण जेव्हा कोणतीही योजना राबवतो, कोणतीही सरकार कोणतीही योजना राबवते, तेव्हा एक एलिजिबिलिटी क्रायटेरिया असतो. तो एलिजिबिलिटी क्रायटेरिया आपण डे 1 पासून डिफाईन केलेला. बरोबर. आता त्या ह्याच्यावर ज्या महिलांनी त्यावेळी एनरोल केलं, आपण त्यांचे सर्वांच्या खात्यांना आपण ते पैसे टाकलेले. पण 9 महिने आपली सरकार फॉलोअप घेत होती, अधिकारीही फॉलोअप घेत होते की केवायसी करा. बऱ्याचशा महिलांनी हे केवायसी केले नव्हते आणि त्याच्यामुळे त्याच्या थोड्या अशा केसेस मिळाल्या जिथे ज्या लोकांनी केवायसी केले नाही. आणि केवायसी आपल्या सरकारची सर्वप्रथम पॉइंट नंबर 1 एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. त्यांच्याकडनं मग त्यांच्या जे एलिजिबल नाही आहेत त्यांना आजपासून हे पैसे मिळणार नाही. पण आम्ही हेही नाही म्हणत होते की त्यांच्याकडनं आम्ही काढून घेणार पैसे. आणि जे आधीही सरकार चालवायचे त्यांना तर माहिती असेल कॅग ऑडिटच्या बारेमध्ये. कॅग ऑडिट म्हणजे कॉम्प्ट्रोलर आणि ऑडिटर जनरल. आता कॅग ऑडिट जेव्हा होतं तेव्हा सरकारला सर्व स्कीम्सच्या सर्व डिटेल्स, लाभार्थींच्या डिटेल्स द्यावे लागतात. तेव्हा तुम्ही जेव्हा डिटेल्स हे देतात, जेव्हा हे प्रॉपर ऑडिट होतं, हे सरकारचा नियम असतात, तेव्हा असं आपण लक्षात आणलं की 14,000 जे ऍप्लिकंट्स होते ते पुरुष होते, 5 लाख जे ऍप्लिकंट्स होते ते सरकारी नोकर होते आणि 10 लाख जे ऍप्लिकंट्स होते ते 2.5 लाखाच्या वर त्यांचा रेव्हेन्यू म्हणजे इन्कम असायचा. आणि हा नंबर तुम्ही बघत, तुम्ही हे नाही सांगत की 1,70,00,000 जे महिला आहेत अजूनही लाभार्थी आहेत आणि अजूनही त्यांना लाभ मिळणार आहे. ज्यांनी एलिजिबिलिटी क्रायटेरिया मीट नाही केलाय, जे सॅटिस्फाईड नाही केलंय, त्यांच्याकडनं आपण त्यांचं लाभार्थी, त्यांचा लाभ आपण काढून घेतलाय. पण जे 14,000 पुरुष आहेत त्यांच्यावर कारवाई करून त्यांचे पैसेही आपण परत घेणार आहोत. ज्या लाभार्थी होत्या. आता एक सांगा, मुद्दा हा आहे
की कॅग मग 2025-2026 मध्ये 2024ला जुलैमध्ये ना, जर मी चुकत नसेल तर जुलै 2024ला ही योजना सुरू झाली. आपण जून 2026 मध्ये आहोत. जुलै 2024 ते जून 2026 पर्यंत आपण योजना लागू करतो आणि मग जून 2026ला आपल्याला कळतं अरे जुलै 2024ला ज्यांना दिलं ते तर काही या योजनेसाठी लाभार्थीच नव्हते. आणि मग आपण म्हणणार अरे पण पैसे तर दिलेले आहेत, आता परत कसे घ्यायचे. म्हणजे जे लोक टॅक्स भरतात त्या लोकांनी काही चूक केलेली आहे का? बरं, सरकार कुठेही म्हणत नाही की आमची चूक झाली आहे म्हणून. सरकारचं म्हणणं नाही सगळं योग्य आहे, सगळं बरोबर चालेल. काय योग्य आहे याच्यामध्ये? जसं मी म्हटलं, आपण सर्वांना एक प्लॅटफॉर्म देतो, ऑपॉर्च्युनिटी देतो. 9 महिने आपण त्यांना दिले केवायसी करायला, त्यांना जस्टिस मिळवायला, त्यांना प्रूव्ह करायला. जेव्हा 9 महिने सरकार तुम्हाला देते तेव्हाही तुम्ही केवायसी करू नाही शकत, रूल्स फॉलो नाही करू शकत, एलिजिबिलिटी. पण मुळात प्रश्न त्यांनी 9 महिन्यांचा नाहीये ना. मुळात केवायसी न करता योजना लागू कशी काय केली? आता मॅडम, जेव्हा आपण कोणतीही योजना लागू करतो त्याला एक प्रोसेस असतो आणि प्रोसेस फॉलो केली आहे सरकारने. तेव्हा आता सायलीजी मला एक सिंपल सांगा, तुम्ही किंवा मी बँकेमध्ये गेलो कर्ज काढायला, आपल्याकडे एक कागद कमी असेल, देतील का आपल्याला कर्ज? मी तेच म्हणते ना, आपण जेव्हा ही योजना राबवली तेव्हा आपण त्यांना वेळ दिलेला. नाही मला एक सांग, नाही वेळेचा प्रश्न नाहीये. तुम्हाला वेळ देतील, बँक पण तुम्हाला वेळ देईल, कर्ज देईल का? तुमची वेळ ही होती. नाही वेळ, मी तुम्हाला हे विचारते, जर माझ्याकडे कागद नसतील, जर मी क्रायटेरियात बसत नसेल तर तुम्हाला मला बँक कर्ज देईल का? पैसे देतील का आपल्याला? आणि म्हणून आज आपण ती क्रायटेरिया जे फुलफिल नाही होत आहे जे शेतकरी पीक विमा घेतात, ज्या शेतकऱ्यांचा क्रायटेरिया बसत नाही त्यांना पीक विमा मिळतो का? नाही मिळत. तेच मी म्हणते ना. मग लाडकी बहीण योजना, लाडकी बहीणच काय इतकी लाडकी होती? आता याचं कारण तुम्ही सांगत नाहीये. सांगा अखिल चित्रेजी, का 80 लाख महिलांना 2 वर्षाचे पैसे दिलेले आहेत त्याचा सगळा भार हा टॅक्स पेअरनी सहन करायचा? काय माहितीये, हिंदी पिक्चरचं सुप्रसिद्ध डायलॉग आहे, काम खतम आदमी खतम. इथे महिलांची गरज संपलेली आहे आता सरकारला, तेव्हा महिलांची मतं त्यांना पाहिजे होती निवडणुकीत निवडून यायला. तर अशा प्रकारे लाडकी बहीण योजना, आणि तेव्हा पण आपण पाहिलं होतं, आपणच चर्चा घडवली होती, 3 वेगळे नाव देखील होते त्याच योजनेला. लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, माझी लाडकी बहीण योजना. तर ते गोंधळ पहिल्या दिवसापासूनच आहे. 10 वेळा त्यांनी निकष बदलले, त्याचे 10 वेळा निकष बदलले गेले की कसे दिले जातील, काय दिले जातील. आत्ता इकडे सायलीताई म्हणाला की 14,000, तर ते 14,000 नाही आहे, तर 16,000 पुरुषांना त्याचा लाभ मिळालेला आहे. आता हे 16,000 पुरुष कोण आहेत? आता ही प्रशासनाची गंभीर चूक नाही का? तर प्रशासनावर कारवाई होणार नाही का? ह्याचं उत्तर देणं देखील सरकारने अपेक्षित आहे. त्याच्यानंतर जर केवायसी आपण कधी करतो, केवायसी नो युअर कस्टमर हे आपण आधी करतो ना, केवायसी आधी करतो. आता तुम्ही जसं राईटली यू सेड की बँकेत आपल्याला लोन त्याच्या आधी मिळत नाही. अहो, साधं पासपोर्ट देखील एक डॉक्युमेंट एलिजिबिलिटीसाठी नसलं तर ते तुमचा पासपोर्ट प्रोसेस करत नाही. तुम्ही पैसे कसे काय प्रोसेस केले इतक्या लोकांचे? आणि इकडे 80 लाख लोक आपण म्हणतोय, पण जर विविध निकष जर आपण पाहिले तर ते जवळपास 1.25 कोटी रद्द झालेले आहे. म्हणजे 2.5 कोटीपैकी 1.25 कोटी महिलांना हे फसवणूक झाली आहे. इतकी मोठी फसवणूक या देशात ह्याच्या अगोदर कोणाबरोबर, महिलांबरोबर तर इतक्या मोठ्या प्रमाणात कधीच झाली नव्हती. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो, जर ना असं वाटत असेल की निवडणूक संपले, सर्व खेळ संपले, आता आम्हाला काही गरज नाही, आम्ही कशाही प्रकारे खोटं फसवणूक करू शकतो, तर ते 80 लाखला पाहिजे की निवडणूक असो की नसो, जनता जेव्हा रागवते ना, जनतेच्या रोषाला सामोरं जाता या सरकारला येणार नाही हे त्यांना कळलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे कपिलजी, 45,000 कोटी 45,000 कोटी या योजनेचा महिन्याचा खर्च आहे, वर्षाचा खर्च आहे. आता हे ज्या 80 लाख महिला आहेत यांनी किमान 24,000 कोटी या महिलांच्या खात्यामध्ये. महाराष्ट्र काय एवढं श्रीमंत राज्य आहे का की 24,000 कोटी असेच उडवून द्यावे? मान्य आहे ते 24,000 कोटी काय राज्याच्या बाहेर गेलेले नाहीयेत, पण ते 24,000 कोटी या राज्यामध्ये चांगल्या हॉस्पिटलसाठी वापरले गेले असते, चांगल्या शाळेसाठी वापरले गेले असते. या काही सुविधा आपल्याकडे अशा काही छान ओसंडून चाललेल्या आहेत का की 24,000 कोटी आपण असेच उडवून द्यायचे? तुम्ही आता सगळं बघितलं असेल, तर ह्या चर्चेवर तुमचं काय नेमकं मत आहे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि सरकारला हे जे आपलं बोलणं आहे ते आपण सरकारकडेपर्यंत पोहोचलं पाहिजे, कारण की जेणेकरून सरकार आपल्याला एक मुदतवाढ द्यायला पाहिजे आणि लवकरात लवकर संधी KYC साठी देऊन
त्यांनी ई-KYC पोर्टल विंडो ओपन करायला पाहिजे आणि लाडक्या बहिणींना ई-KYC करायला मुदत द्यायला पाहिजे आणि जे गरजू महिला आहेत त्या सर्व लाडक्या बहिणींना त्यांचा लाभ मिळाला पाहिजे. तर ह्यावर तुमचं मत काय आहे लाडक्या बहिणींना कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा तुमचं काय मत आहे या बाबतीत.